ब्रॉट यू बाय प्रवासात असो किंवा कामात छोट्या भुकेचा हमखास सोबती म्हणजे चितळे बिंज बार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची पुन्हा एकदा आंदोलनाची हाक। आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण, मागण्या मान्य न झाल्यास थेट वर्षावर आंदोलनाचा इशारा। नेपाळमध्ये महाप्रलयामुळे मृतांचा आकडा 579 वर, 1900 जण बेपत्ता, 4451 लोकांना वाचवलं। नेपाळमध्ये 400 पेक्षा अधिक भारतीय बेपत्ता, तर तिबेट भागातील 400 भारतीय नागरिक सुखरूप, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। नेपाळच्या बालेन सरकारचा मदतीवरून यू-टर्न, परदेशी मदतीसाठी तयार। भारत आणि चीनसह अनेक देशांशी संपर्क, भारताचं पथक नेपाळमध्ये। नेपाळमधील महाप्रलयानंतरच्या चौथ्या दिवशीही पर्यटकांचा शोध सुरू। मुंबईतील चितळे परिवाराशी अजून संपर्क नाही। 60 पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते। पुण्याच्या भोरमध्ये प्रेमसंबंधातून एकाची हत्या, पत्नीशी संबंध असल्याच्या संशयातून दीपक पालकडून अमर पवारची हत्या। घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड। ऐन सणासुदीत महागाईची झळ, साखर, कांदा, दुधानंतर आता नारळाच्या किमतीत वाढ। नारळ 10 रुपयांनी महागला। मराठवाड्याकडे पावसाची पाठ, धाराशिवमध्ये सोयाबीन करपलं, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर। ऐन पावसाळ्यात चारा छावण्या उभारण्याची मागणी। 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता। 10 तारखेदरम्यान कोकण गोवा भागातही पावसाचा इशारा। भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवला। गुड मॉर्निंग महाराष्ट्र, नमस्कार, सुप्रभात।